हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला हेअर बो क्लिप्स आणि हेअर बो यूज कसा करायचा आणि हे यूज करून 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाईल मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे। आणि ह्या हेअरस्टाईल तुम्ही कुठेही आउटिंगला किंवा वेकेशनसाठी जर जात असाल तर अतिशय सुंदर ह्या हेअरस्टाईल दिसतात आणि जास्त करून तुम्ही वेस्टर्न ड्रेसेसवरती ह्या करू शकता आणि वेस्टर्न ड्रेसेसवरती खूप सुंदर याचा लुक येतो। तर सगळ्यात सुरुवातीला मी कोणत्या हेअर बो क्लिप्स यूज करणार आहे ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी 2 हेअर बो क्लिप्स घेतलेले आहेत आणि एक हेअर बो घेतलेला आहे। सगळ्यात पहिली आहे ही पिंक कलरची हेअर बो क्लिप, अतिशय सुंदर आहे आणि खाली याला मोती देखील लावलेले आहेत। त्याच्यानंतर आहे ही व्हाईट कलरची, याला देखील मोत्यांचं काम आहे। अतिशय सुंदर लुक येतो तुमच्या हेअरस्टाईलला ह्या हेअर बो क्लिप्समुळे। त्यानंतर हा ब्लॅक कलरचा हेअर बो आहे आणि यावरती व्हाईट कलरचं प्रिंट आहे, तुम्ही पाहू शकता। खाली रिबन देखील आहे। नॉर्मल हेअर बो आपण जसे यूज करतो त्याच पद्धतीचा हा हेअर बो आहे, त्याच पद्धतीने आपल्याला तो यूज करायचा असतो। आणि हेअर बो क्लिप्सला पाठीमागे अशा पद्धतीची पिन असते, तुम्ही पाहू शकता। ह्या व्हाईट हेअर बो क्लिपला अशा पद्धतीची पिन आहे आणि ती आपण नॉर्मली पिना जशा यूज करतो त्या पद्धतीने यूज करायच्या असतात। तर ह्या 3ही हेअर ॲक्सेसरीज वापरून आपण सुंदर अशा हेअरस्टाईल क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत आणि गुंता देखील काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला केसांचे मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी केसांचं मिडल पार्टिशन करून घेत आहे आणि जे मागे केस आहेत ते व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत। त्यानंतर पार्टिशन केलेले केस आपल्याला दोनही साईडचे समोर घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी दोनही साईडला केस समोर घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला एक साईड घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला तिथे एक छोटीशी वेणी घालून घ्यायची आहे। तुम्हाला दिसतच असेल मी 3 सेक्शनमध्ये पार्ट केलेले आहेत आणि एक छानशी वेणी घालून घेत आहे। पूर्ण वेणी घालून झाल्यानंतर आपल्याला वेणीच्या शेवटी एक छोटीशी पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला उरलेल्या पार्टिशनची देखील वेणी घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपण ज्या दोन्ही वेण्या घातलेल्या आहेत त्यांना थोडासा व्हॉल्यूम देण्यासाठी थोडंसं खेचल्यासारखं करायचं आहे, जेणेकरून त्या सुंदर दिसतील। त्याच्यानंतर आपल्याला उरलेले केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या 2 वेण्या आपण घातलेल्या होत्या त्या आपल्याला मागे एका छोट्याशा रबर बँडने सिक्युअर करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दोनही वेण्या पाठीमागे घेतलेल्या आहेत आणि त्या मी सिक्युअर करून घेणार आहे एका छोट्या रबर बँडने। त्यानंतर आपण केसांच्या मध्यभागी ज्या वेण्या घातलेल्या आहेत तिथे ही पिंक कलरची हेअर बो क्लिप लावणार आहोत। तर
अशा पद्धतीने आपली पहिली हेअरस्टाईल झालेली आहे करून. तुम्ही पाहिलत अतिशय सुंदर ही हेअरस्टाईल दिसत आहे आणि एकदम युनिक लुक येत आहे ह्या हेअरस्टाईलमुळे आणि समोरून देखील अशा पद्धतीचा लुक येतो ह्या हेअरस्टाईलमुळे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर लुक आलेला आहे. वेस्टर्न ड्रेसेसवरती एकदम सुंदर ही हेअरस्टाईल दिसणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण दुसऱ्या हेअरस्टाईलला स्टार्ट करणार आहोत. मी परत एकदा केस व्यवस्थितपणे विंचरून घेतलेले आहेत, गुंता देखील काढून घेतलेला आहे. तर दुसऱ्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला साईड पार्टिशन करायचं आहे. तुम्ही कोणत्याही साईडने पार्टिशन करू शकता. आणि केसांचे पार्टिशन केल्यानंतर आपण मगाशी जसं पार्टिशन करून केस समोर घेतले होते ना, त्याच पद्धतीने आपल्याला केस समोर घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी पार्टिशन केल्यानंतर दोनही साईडचे केस समोर घेतलेले आहेत. आणि ह्या हेअरस्टाईलमध्ये आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे. फक्त केस आपल्याला पाठीमागे ट्विस्ट करायचे आहेत, तिथे रबर लावायचं आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पाठीमागे केस व्यवस्थितपणे विंचरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी एक साईड फोल्ड करून घेत आहे केसांची आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड देखील फोल्ड करायची आहे, म्हणजे ट्विस्ट करायची आहे. केसांना ट्विस्ट केल्यानंतर आपल्याला मध्यभागी एक छोट्या ब्लॅक कलरचा रबर बँड लावून घ्यायचा आहे, आपण जसं मगाशी लावला होता. तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे रबर बँड लावून घेत आहे. त्यानंतर आपण जे रबर लावलेलं आहे त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मी व्यवस्थितपणे रबर फोल्ड करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ते व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला केसांच्या मध्यभागी हेअरबो क्लिप लावून घ्यायची आहे. तर मी इथे व्हाईट कलरची हेअरबो क्लिप लावून घेत आहे. अशा प्रकारे आपली दुसरी देखील हेअरस्टाईल करून झालेली आहे. आपण दोनही साईडचे केस घेऊन जस्ट हेअरबो क्लिप लावली ना तर ती केसांमध्ये व्यवस्थितपणे लागली जाणार नाही, सारखी पडेल. अशी हेअरस्टाईल करून जर तुम्ही ती लावली तर ती व्यवस्थितपणे लागली जाईल आणि भरपूर काळ टिकेल. तर ह्या हेअरस्टाईलचा समोरचा लुक मी तुम्हाला दाखवत आहे. समोर देखील अशा पद्धतीचा लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आणि युनिक ही हेअरस्टाईल देखील दिसत आहे. त्यानंतर मी तुम्हाला तिसरी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. यासाठी मी ब्लॅक कलरचा हेअरबो यूज करणार आहे आणि ह्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला समोर पफ पाडून घ्यायचा आहे. तुम्ही नॉर्मल देखील पाडू शकता किंवा पफ पिनचा देखील वापर करू शकता. तर मी इथे पफ पिन वापरून पफ पाडून घेणार आहे. पफ पाडल्यानंतर आपल्याला जे उरलेले केस आहेत त्यांची व्यवस्थितपणे पोनी बांधून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी संपूर्ण केस कवर करून घेत आहे हाताच्या मदतीने आणि पाठीमागे आपल्याला तो जो ब्लॅक कलरचा रबर आहे तो व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. नॉर्मल जसं आपण रबर लावतो त्याच प्रकारे. तिसरी हेअरस्टाईल देखील आपली करून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता समोरचा लुक मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने समोर देखील छानसा लुक आलेला आहे.
अजून एका पद्धतीने तुम्ही हेअरबो क्लिप स्टाईल करू शकता। आपल्याला छानशी पोनी बांधून घ्यायची आहे आणि त्या पोनीच्या वरती रब्बलवर आपल्याला हेअरबो क्लिप्स लावायच्या आहेत। ही देखील एक युनिक स्टाईल ठरू शकते। तर आय होप तुम्हाला माझ्या ह्या तीनही हेअरस्टाईल आवडल्या असतील आणि व्हिडिओ देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्याकडून तुम्हाला थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।